विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12वी OCM प्रकरण क्रमांक 1 व्यवस्थापनाची कार्ये तत्वे आणि त्यातील आपला पॉइंट आहे आजचा व्यवस्थापनाचे सिद्धांत। तो थोडक्यात व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट करताना आजपर्यंत भरपूर तज्ञ याच्यामध्ये विषयामध्ये झालेले आहेत आणि हे विचारवंत किंवा हे शास्त्रज्ञ यांनी आपापले मत विचार या ठिकाणी आपल्याला आपल्या पुस्तकांमध्ये मांडलेले दिसतात। तर ते त्यालाच आपण व्यवस्थापनाचे सिद्धांत असं म्हणतो। तो थोडक्यात व्यवस्थापन करत असताना त्यांना जे अनुभव आले आणि ते अनेक ठिकाणी त्यांनी त्याची टेस्ट करून पाहिली तर तेच त्यांना ते अनुभवास आले, तर त्यांनी मग त्याचं ते लिखाण केलं आणि ते जे तयार झालं त्यालाच आपण व्यवस्थापनाचं सर्वसाधारणपणे सिद्धांत असं म्हटलं जातं। आणि तो सिद्धांत आपण आता त्यानंतरच्या सर्व ठिकाणतील म्हणजे जगातील सर्व जे व्यवसाय संस्था आहेत, कंपन्या आहेत, या प्रत्येक कंपन्यांमध्ये हे व्यवसायाचे सिद्धांत आजही वापरले जाताना दिसतात, कारण त्याशिवाय आपण चांगल्या प्रकारचं कामकाज पूर्ण करू शकत नाही। तर व्यवसाय संस्थेमध्ये हे जे सिद्धांत आहेत हे आपल्याला कळत नकळत आपण काही वापरतो, तर कधी कधी आपण आपला व्यवस्थापक जो असतो तो व्यवस्थापक सर्व अभ्यास करूनच त्या ठिकाणी त्याची नेमणूक होत असते आणि तो हे सर्व सिद्धांत, त्यातील नियम, त्यातील तत्वे तो त्या ठिकाणी काय करत असतो, वापरत असतो आणि आपल्या व्यवसायाचं व्यवस्थित व्यवस्थापन त्या ठिकाणी तो करत असतो। तर व्यवस्थापकांना संघटना व्यवस्थितपणे चालवण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शनासाठी जे नियम तयार करण्यात आलेले आहेत त्या नियमांचा संच म्हणजेच व्यवस्थापनाचा सिद्धांत होय। तर व्यवसायाची अनेक उद्दिष्टे आहेत, व्यवसायाची डेव्हलपमेंट करायची आहे, विकास करायचा आहे आणि ते ध्येय त्या ठिकाणी गाठायचं आहे। तर हे गाठण्यासाठी, हे प्राप्त करण्यासाठी जे स्पष्टीकरण करावं लागतं तेच त्या सिद्धांतामध्ये दिलेलं आहे किंवा त्या स्पष्टीकरणालाच सिद्धांत असं म्हटलं जातं। तर विविध व्यवस्थापकीय विचारवंत आहेत, विविध दृष्टिकोनांवरती आधारित सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत। फ्रेडरिक विन्सलॉट टेलर आहेत, एल्टन मायो, हेनरी फेयॉल इत्यादी व्यवस्थापकीय विचारवंतांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनावर आधारित असे सिद्धांत मांडलेले आहेत आणि हे सर्व सिद्धांत सर्व संघटनांमध्ये, व्यवसाय संस्थांमध्ये, कंपन्यांमध्ये आपल्याला लागू पडताना दिसतात। प्रत्येक व्यवस्थापक हा या सिद्धांताचा वापर आपल्या व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण टेक्निकसह, तंत्रासह त्या ठिकाणी करत असतो आणि मग आपण बघतो की अनेक विचारवंत झालेले आहेत, काही अगोदर आहेत, काही मध्यम काळातले आहेत, काही नंतरचे आहेत। तर ह्या प्रत्येकाने आपापले मत आणि सिद्धांत, अनुभव त्या ठिकाणी सिद्धांताद्वारे मांडले आहेत। तर हे सर्व जुने नवीन सिद्धांत एकमेकांना आधार होत आहेत आणि आपल्याला पुढच्या पिढीला त्या ठिकाणी त्याचा उपयोग आपल्याला होतो। आपण चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन व्यवसाय संस्थांमध्ये जाऊन व्यवस्थापक या पदावर काम करत असताना करू शकतो किंवा आता करताना आपल्याला लोक दिसत आहेत। तर असे व्यवस्थापनाचे सिद्धांत आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। त्यातला आपला पहिला 1.6 मध्ये दाखवलेला आहे हेनरी फेयॉल। हेनरी फेयॉल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत। प्रशासकीय सिद्धांतामध्ये हेनरी फेयॉल यांना खूप काही बराच असा अनुभव होता। तर आता तुम्हाला तुमच्यापुढे पुस्तक असेल किंवा तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असेल की आपल्याला हेनरी फेयॉल जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला 1841 ते 1925 तर या काळातील हा हेनरी फेयॉल त्या ठिकाणी व्यवस्थापनाचा विचारवंत होऊन गेला। तो फ्रेंच खनिज इंजिनियर होता, उद्योगपती आणि यशस्वी व्यवस्थापक तो त्यानंतर झाला। शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एक फ्रेंच खनिज कंपनीमध्ये खाण अभियंता, खाणी सर्वांना माहिती आहेत, अनेक दगडाची खाण, कोळशाची खाण, नाही का, तर खाण अभियंता म्हणजे इंजिनियर, खाण अभियंता म्हणून त्याच्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मॅनेजिंग डायरेक्टर, आता सध्या त्या पदाला नाव शब्द आहेत, आपण थोडक्यात म्हणतो MD, मॅनेजिंग डायरेक्टर। तर हे पद त्याने त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये भूषवलं किंवा त्या पदावर त्यांनी काम केलं। त्यानंतर त्यांनी काम करत असताना त्याला अनेक अनुभव आले, अनेक निरीक्षणे त्याने केली म्हणजेच ऑब्झर्वेशन्स केले आणि प्रयोगसुद्धा त्याने करून पाहिले। तर ते सगळं काही अभ्यास केल्यानंतर त्याला भरपूर असे अनुभव आल्याच्या नंतर त्याने काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले
आणि ते नियम त्याला सर्व ठिकाणी सारखे वाटले, सर्व ठिकाणी त्याने त्याची टेस्टिंग सुद्धा करून पाहिली आणि तेच अनुभव त्याला प्रत्येक ठिकाणी आलेले दिसले. त्यानंतर मग ती ही जी नियम आहेत पुढे त्याचीच ही नियम सर्व ठिकाणी अनुभवास आल्यानंतर तर त्यालाच पुढे तत्वे म्हणता येऊ लागली आणि म्हणून ती 14 नियम ही 14 तत्वे नावाने जगभर फेमस झाली. आणि म्हणून आज आपण सर्वच ठिकाणी हेनरी फेयॉलची 14 तत्वे खूप विकसित झालेली आहेत आणि त्याचा प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये आपल्याला उपयोग होताना दिसतो. हेनरी फेयॉल यांनी त्याच्या संदर्भातलं पुस्तक लिहून काढलं, जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन. या पुस्तकामध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे. हे पुस्तक खूप जगभर फेमस झालेलं आहे आणि अनेकांनी त्याचं वाचन केलेलं आहे. आजही त्याचं वाचन चालूच आहे. तर अशा या विचारवंतांच्या विकासामुळे दिलेल्या चांगल्या जगाला सर्व जगाला दिलेल्या केलेल्या मदतीमुळे योगदानामुळे हेनरी फेयॉल यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हटले जाते. तर फेयॉल यांनी जी 14 तत्वे आपल्याला सांगितलेली आहेत तर ती व्यवस्थापकाला व्यवसायाचे व्यवस्थापन करताना निर्णय घेताना आपल्याला उपयोगी पडताना त्या ठिकाणी दिसतात. तर ही जी 14 तत्वे आहेत ती आपल्याला पुढील प्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं तत्व आहे कामाच्या विभागणीचे तत्व, अधिकार आणि जबाबदारीचे तत्व, शिस्तीचे तत्व, आदेशातील एकवाक्यतेचे तत्व, निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व, सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व, केंद्रीकरणाचे तत्व. 8वं आहे मोबदला तत्व, म्हणजे त्याला आपण मानधन किंवा सॅलरी वेतन म्हणतो. अधिकार साखळीचे तत्व. 10वं आहे सुव्यवस्थेचे तत्व, समान न्यायाचे तत्व, कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व. त्यालाच आपण कार्यकाळ स्थैर्य म्हणजे काय की परमनंट होणे, कायमस्वरूपी करणे, त्याच्याबद्दलचं हे तत्व आहे. आपण सविस्तर प्रत्येक तत्व पाहणार आहोत. पुढाकार घेण्याचे तत्व, संघभावनेचे तत्व. संघभावना म्हणजे एकत्र येऊन काम पूर्ण करणे, म्हणजे त्याला आपण एकीचे बळ, तर हे तत्व. तर अशी ही 14 तत्वे हेनरी फेयॉलने आपल्याला दिलेली आहेत, सर्व जगाला दिलेली आहेत. सर्व व्यवसाय संघटनेमध्ये सर्व व्यवस्थापक ती वापरत असतात. तर आता आपण प्रत्येक तत्व थोडंसं जरा सविस्तरपणे पाहूया. पहिलं दिलेलं आहे कामाच्या विभागणीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. म्हणजे थोडक्यात जेव्हा व्यवस्थापकाला सर्व जबाबदारी मिळते, जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला अधिकारही दिले जातात आणि तो सर्व जे काम पूर्ण करायचं आहे तो सर्व काही एकटा पूर्ण करू शकत नाही. कोणतंही काम हे खूप मोठं असतं, सांघिक काम करावं लागतं, सर्वांना मिळून काम करावं लागतं, तेव्हा ते काम किंवा जी संस्थेची उद्दिष्टे असतात ती पूर्ण होतात. तर मग अशा वेळी व्यवस्थापक जो आहे तो अतिशय व्यवस्थितपणे कामाची विभागणी करतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या हिश्श्याचं, त्याच्या पात्रतेप्रमाणे शैक्षणिक पात्रता, अनुभव, त्याची गुणवत्ता, त्याचे कौशल्य, त्याची प्रत्येक गोष्टीचा तो अभ्यास करून प्रत्येक कामाचे व्यवस्थितपणे काय करतो, वाटप करतो. आणि कामाचे वाटप करत असताना त्याला छोटे छोटे त्या ठिकाणी भाग करतो, त्याला ते काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार देतो आणि मग अशा प्रकारे तो व्यवस्थापक आपल्या संस्थेचे सर्व काम पूर्ण करून घेत असतो. मग त्याच्यामध्ये इथं आपल्याला दिलं आहे तांत्रिक कामे असतील, आर्थिक दृष्टिकोनातून असतील, व्यावसायिक असतील, सुरक्षेबाबतचे असतील, हिशोब लिखाणाचं काम असेल, इतर व्यवस्थापकीय कामं असतील, अशा सर्वच कामांची विभागणी व्यवस्थापक आपल्याकडे असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार, पात्रतेनुसार करत असतो. आणि त्यामुळे काय होते, संस्थेची कार्यक्षमता सुधारते, संस्थेचे उत्पादन वाढते आणि संस्थेचा फायदा झालेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात कामाची विभागणीचे तत्व पार पाडत असताना व्यवस्थापकाला सर्व या बाबी लक्षात घेऊनच काम करावे लागते. परंतु मग आपण आता मी थोडंसं असं म्हणतो की समजा आपण एखादा 10वी पास झालेला विद्यार्थी आहे किंवा एक व्यक्ती आहे आणि त्याला आता मी सांगितलं की तुम्ही या वर्गाला जाऊन काय करा, शिकवा, 12वीला जाऊन शिकवा, FYला जाऊन शिकवा, पुढे MCOM PGला जाऊन शिकवा, तर त्याला शिकवता येईल का? तर येणार नाही. म्हणजे जिथं काम म्हणजे ज्याने ही वरची शैक्षणिक पात्र पूर्ण केलेली आहे त्यालाच आपल्याला त्या ठिकाणी शिक्षक म्हणून किंवा कामासाठी त्याची नेमणूक करावी लागेल. 10वी पास झालेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी नेमणूक करता येणार
नाही. म्हणजे थोडक्यात त्याच्या पात्रतेनुसार या ठिकाणी कामाची नेमणूक कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाते, कामाचे वाटप सुद्धा केले जाते. एक घरगुती उदाहरण देतो. घरगुतीमध्ये पाहत आपले आई वडील असतात, घरामध्ये काम सांगतात. तर कधी कधी बघतो आपण छोटा भाऊ, मोठा भाऊ, छोटी बहीण, मोठी बहीण असते. ते तर आई वडील आपल्याला सगळं माहिती असतं, कोण कोणतं काम करू शकतो, कोण कोणतं करू शकत नाही. आणि मग त्यानुसार मग काय करतात आई वडील, प्रत्येकाला काम सांगतात. मग मोठा भाऊ असेल त्याला जरा मोठं आणि जड काम सांगतात. मोठी बहीण असेल तर तिला थोडंसं अजून जड मोठं काम सांगतात. पण ते जर छोटे असतील घरात ते त्यांना तेवढं ते काम सांगितलं जात नाही. मग घरात आपण आपले बहीण भाऊ आपण एकमेकांशी भांडतो, मी नाही ते काम करणार, तुम्ही त्याला सांगा. पण इथे कामाची विभागणी करताना आपले घरातील आईवडील सुद्धा काय करतात, प्रत्येकाची क्षमता त्यांना माहिती आहे आपल्या मुलांची कशी आहे, आणि त्यानुसार कोण मोठं आहे कोण छोटं आहे त्यानुसार प्रत्येकाच्या कामाची विभागणी आपले आईवडील करत असतात. लहान मुलं, खूपच लहान मुलं असतील तर त्यांना कोणत्याही प्रकारचं काम सांगितलं जात नाही. तर हे सुद्धा इथे आपण घरात सुद्धा हे कामाचे विभागणीचे तत्व प्रत्येक जण वापरत असतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कामाचे विभागणीचे तत्व प्रत्येक ठिकाणी, म्हणजे काम जेवढ्या व्यवसाय संस्था कंपन्या कारखाने आहेत तिथं तर वापरलं जातच, पण प्रत्येक घरोघरी वापरलं जातं. पुढचं तत्व आहे हेनरी फेयलचं अधिकार आणि जबाबदारीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आता याच्यामध्ये अधिकार आणि जबाबदारी हे दोन शब्द तुम्ही जर लक्षात घेतले तर आपल्याला एखाद्याने एखादं काम दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी ते काम पूर्ण करण्यासाठी काही अधिकार आपल्याला त्या ठिकाणी हवे असतात. जर ते अधिकार आपल्याला मिळाले नाही तर दिलेले काम किंवा दिलेली जबाबदारी आपण पूर्ण करू शकणार नाही, पार पाडू शकणार नाही. आणि म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्याला काम पूर्ण करण्यासाठी किंवा ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक ते अधिकार दिलेच पाहिजे. तर हे तत्व आहे की हेनरी फेयलने आधीच सांगितलंय की जेव्हा तुम्ही कामाची जबाबदारी त्या ठिकाणी वाटत असता त्याच ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला संबंधित अधिकार काय करा, प्रदान करा. तुम्ही अधिकार प्रदान केले की त्याची ती काम करण्याची जबाबदारी काय असेल, ही त्याचीच असेल. उद्या तुम्हाला समजा जर काम पूर्ण झालं किंवा नाही झालं याबद्दलची ही माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही संबंधित त्याच अधिकाऱ्याशी बोलून तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकते. मग त्याने काम पूर्ण केलं असेल तर त्याबद्दल पूर्ण काम केल्याची माहिती मिळेल. त्याला काही अडचणी आल्या असेल तर अडचणी आल्या म्हणून तो त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी मदत मागेल, किंवा त्याने काम ते पूर्णच केलं नाही आणि ते अपूर्ण राहिलं आणि संस्थेला काही तोटा झाला किंवा अजून काही, तर त्याची जबाबदारी ही त्याच अधिकाऱ्याची असेल, त्याच कर्मचाऱ्याची असेल. आणि मग वरिष्ठ अधिकारी ही त्याच अधिकाऱ्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारणार, तुम्ही हे काम का पूर्ण केलं नाही. आणि मग अशा वेळेस त्यांना सगळं अधिकार दिलेले असताना, सर्व काही व्यवस्थित दिलेलं असताना सुद्धा त्या कर्मचाऱ्याने, त्या कनिष्ठ अधिकाऱ्याने काम पूर्ण केलेले नाही तर त्याला त्या ठिकाणी पनिशमेंट सुद्धा होऊ शकते. खाजगी मालक तर त्या ठिकाणी काम ऐकलं नाही म्हणून कामावरून सुद्धा काढून टाकू शकतो. तर इथे थोडक्यात अधिकार आणि जबाबदारीचे तत्व म्हणून म्हणतो की हेनरी फेयल की प्रत्येक संस्थेमध्ये हे अधिकार आणि जबाबदारी आहे. कारण कर्मचारी नेमला कशासाठी जातो तर काम पूर्ण करण्यासाठी, जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, आणि त्याला अधिकार दिलेच जातात. म्हणून हेनरी फेयलचं मत आहे की अधिकार आणि जबाबदारीचे तत्व हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला असलेले काय होते, दिसून येते. पुढचं आहे तत्व शिस्तीचे तत्व. शिस्त सर्वांनाच माहिती आहे शब्द, प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन. तर शिस्त जर नसेल तर मग आपण बघतो आपलं कुटुंब असेल, आपलं गाव असेल, घर असेल, शेजारी असतील, किंवा आपलं स्कूल असेल, कॉलेज असेल, प्रत्येक ठिकाणी कंपनी असेल, कारखाना असेल, प्रत्येक ठिकाणी ही शिस्त असावीच लागते. शिस्त जर असेल तर त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट करणे आपल्याला सहज शक्य होते आणि नव्हे तर आपण ठरवलेलं उद्दिष्ट चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. मग आपण शिस्त पद्धतीने अभ्यासाचं नियोजन केलं, वेळापत्रक बनवलं, अभ्यास केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळू शकतात. तर थोडक्यात शिस्त ही पाहिजेच आहे. अभ्यासाच्या बाबतची असेल, कामाच्या बाबतची असेल, म्हणजे विद्यार्थी म्हणून पण मी उदाहरणं देतोय आणि कर्मचारी म्हणून सुद्धा उदाहरणं देत आहे. इथे आपल्याला इथे शिस्तीचं तत्व त्या ठिकाणी आपल्याला खूप मदत करतं. तर हेही हेनरी फेयलने सांगितलं की शिस्त ही प्रत्येक ठिकाणी असलीच पाहिजे. आणि म्हणून बघतो आज आपण प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये शिस्तीनेच कामकाज पूर्ण केले जाते. त्याचा फायदा संघटनेला, व्यवसाय संस्थेला झालेला दिसून येतो. व्यवसाय संस्थेची डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्या संस्थेचे गुडविल सुद्धा त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पसरलेले असते. तर हे आहे शिस्तीचे तत्व. तर चौथं तत्व आहे आता आदेशातील एकवाक्यतेचे तत्व. तर प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. म्हणजे थोडक्यात प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये
आपल्याला एका वरिष्ठाकडून त्या कर्मचाऱ्याला आधी कामं सांगितली गेली असतील किंवा आदेश दिले असतील तर तो ते सहजतेने पूर्ण करू शकतो. परंतु एखाद्या संस्थेमध्ये 2 वरिष्ठ असतील, 2 वरिष्ठांनी त्या एकाच कर्मचाऱ्याला आदेश दिला आणि एक म्हटला की हे काम कर आणि एक म्हटला की ते काम करू नको. मग तो कर्मचारी त्या ठिकाणी मात्र गोंधळात पडतो. त्याला वाटतं की आता मी नेमकं कोणत्या वरिष्ठाचं अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी काम ऐकू किंवा कोणाचा आदेश ऐकू, कोणाचा ऑर्डर फॉलो करू, याबद्दल त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ होतो आणि त्या ठिकाणी अतिशय चुकीची पद्धती त्या ठिकाणी निर्माण होते. त्या ठिकाणी कामही व्यवस्थित होऊ शकत नाही. तोही कर्मचारी त्या ठिकाणी गोंधळलेला असतो. तर अशा परिस्थितीमध्ये हा जो दृष्टिकोन किंवा ही जी पद्धत आहे ही काय आहे, चुकीची आहे. आणि हेनरी फेयॉलने सांगितलं त्यामुळं की तुम्ही जे कर्मचारी नेमलेले आहेत त्याला एकाच अधिकाऱ्याने, एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याने, एकाच बॉसने त्या ठिकाणी ऑर्डर किंवा आदेश दिला पाहिजे. आपल्या पुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे. तर राईट अप्रोच आणि रॉंग अप्रोच. म्हणजे राईट अप्रोच म्हणजे बरोबर किंवा योग्य चांगला दृष्टिकोन, रॉंग अप्रोच म्हणजे चुकीचा दृष्टिकोन किंवा चुकीची पद्धत. तर राईट अप्रोचमध्ये डाव्या बाजूला आपण बघतो की रेड कलरमध्ये एक पॉईंट आहे आणि त्याच्या खाली 3 पॉईंट्स आहे ग्रीन कलरमध्ये. म्हणजे येथे एकच अधिकारी आहे. रेड कलर म्हणजे सुपरवायझर म्हटलंय आणि ग्रीन कलरमध्ये त्याचा सबऑर्डिनेट किंवा त्याच्या खालचा कर्मचारी. तर इथे आपण बघतो की पहिल्या राईट अप्रोचमध्ये म्हणजे बरोबर दृष्टिकोनामध्ये, योग्य दृष्टिकोनामध्ये एकच अधिकारी आहे आणि त्याच्या हाताखाली 3 कर्मचारी काम करत आहेत. रॉंग अप्रोच कसं आहे की 2 अधिकारी दाखवलेले आहेत. दोन्ही अधिकारी खालच्या 3ही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काम सांगत आहेत आणि मग अशा वेळेस 3ही कर्मचारी या ठिकाणी काय होणार आहे, गोंधळणार नाही. म्हणून उजव्या बाजूचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी की रॉंग अप्रोच, इथे चुकीचा हा दृष्टिकोन आहे, चुकीची पद्धत या ठिकाणी आहे. तर ही पद्धत चुकीची असल्यामुळे ही वापरायची नाहीये. एकाच मालकाने, एकाच बॉसने, एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना काम पूर्ण करण्यासाठी आदेश दिले पाहिजेत. हे हेनरी फेयॉलने या 4थ्या तत्वामध्ये आदेशातील एकवाक्यता यामध्ये सांगितलं आहे. तर हेही तत्व आता आपण पाहतो की प्रत्येक संस्थेमध्ये अशाच प्रकारचे तत्व वापरून व्यवस्थापन केले जात असते. एकच वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांना काम सांगतो, त्याच्याच आदेशाप्रमाणे सर्व कर्मचारी काम करत असतात. तर आपणही आपल्या मनामध्ये असा आपण विचार केला तर असे 2-2 आपल्याला कर्मचारी मालक आपल्याला असतील तर आपल्याला काम करणे काय होईल, कठीण होईल. तर 5वं तत्व दिलेलं आहे आता निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. तर इथे सुद्धा एकवाक्यताच हा शब्द आलेला आहे. तर इथे सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये एकवाक्यता महत्त्वाची आहे. म्हणजे एकच जरी अधिकारी असला तरी सुद्धा त्याने सुद्धा मात्र विचार करून काम सांगताना, काम सांगितल्यानंतर पुन्हा 5-5, 10-10 मिनिटांनी पुन्हा परत त्या कामात बदल करून सांगितलं नाही पाहिजे. एकच योजना कागदावरती नीट आखा, निश्चित करा आणि नंतर कर्मचाऱ्यांकडे पाठवा. पुन्हा परत त्याच्यामध्ये सारखा बदल करत तुम्ही जर असाल तर इथे निर्देशन करणे आपण ज्याला म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये आपण डायरेक्शन म्हणतो. तर तिथे समोरच्या व्यक्तीला काम करताना काय होईल, सारखे प्रश्न, म्हणजे थोडंसं काम केलं त्याने, सुरुवात करेल तो कामाला आणि थोड्या वेळाने पुन्हा परत नवीन आदेश येईल, नाही त्याप्रमाणे नका काम करू, आता या नवीन मी सांगितल्याप्रमाणे नवीन पद्धतीप्रमाणे काम करा. म्हणजे थोडक्यात काय, परत 10-20 मिनिटं गेले, परत तिसरा आदेश आला त्याच कामाबद्दलचा, नाही त्या पद्धतीने नका करू, या तिसऱ्या पद्धतीने करा. म्हणजे याचा अर्थ असा होतो की निर्देशनामध्ये इथे एक वाक्यता नाही. म्हणून हेनरी फेयॉलने हे तत्व आधीच सांगून ठेवलं की बॉस असतील, मालक असतील म्हणून काय झालं, तुम्ही सुद्धा अगोदर निश्चित करा व्यवसाय संस्थेसाठी तुम्हाला कोणतं उद्दिष्ट आहे, काय काम करायचं आहे, कागदावरती योजना मांडा, निश्चित करा, चर्चा करा, फायनल करा, निश्चित असा निर्णय घ्या आणि नंतर मग तो प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांकडे राबवण्यासाठी व्यवस्थापकाकडे द्या. आणि म्हणून म्हटले की निर्देशनात एक वाक्यता असेल तरच आपण चांगल्या प्रकारे कामकाज आपल्या व्यवसाय संस्थेचे पूर्ण करू शकतो. तर निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व आजही आपण पाहतो की सर्वच जवळजवळ व्यवसाय संघटनांमध्ये वापरले जाते. अपवाद त्याला काही असू शकतात, नाही असं नाही, परंतु हे जवळजवळ सर्वच ठिकाणी वापरले जाते. 6वं आता तत्व पहा, अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडून या तत्वाच्या बाबतीत मला तरी बऱ्याच व्यक्ती त्या ठिकाणी चुका करताना दिसतात. त्यात तो तत्व आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व, प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन ऑफ
इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट अँड ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. म्हणजे आपण कधी कधी आपण बघतो की आपण कुठेतरी जॉब मिळाला, काम करतो, काम करता करता बऱ्याच वेळा बरंच काही आपण करत असतो. कधी कधी स्वतःचाच वैयक्तिक सुद्धा काम करतो मधूनच. मग कधी कधी समजा आपली कामाची वेळ 9 ते 5 आहे किंवा 11 ते 5 आहे, पण तिथे गेल्यानंतर आपण कंपनीसाठी काम करतोय, त्या संस्थेसाठी काम करतोय, तर 11 ते 5 या वेळेमध्ये आपण त्यांच्यासाठीच काम केलं पाहिजे. सगळा वेळ त्यासाठी की त्या संस्थेसाठी दिला पाहिजे. वैयक्तिक काम त्या ठिकाणी करता कामा नाही. कितीही महत्त्वाचं असलं, फारच महत्त्वाचं असेल तर ठीक आहे, आपोआप सोडून देऊ, परंतु सातत्याने मग आपल्याला घरचंच काम करायचं आणि संस्थेचं काम बाजूला ठेवायचं, पेंडिंग ठेवायचं. तर बरेच कर्मचारी अशा प्रकारचं काम करताना दिसतात. हे कर्मचारी कामचुकार असतात. कधीतरी ते मालकाच्या लक्षात येतात आणि कामावरून तो मालक त्यांना काढून टाकू शकतो. म्हणून हेनरी फेयॉलने हे अगोदर सांगून ठेवलं, कारण त्याला सगळे अनुभव आलेत ना, कंपनीचे व्यवसाय त्याने स्वतःही काम त्याने केलेलं आहे, त्यामुळे त्याला हे सगळे अनुभव आले की बऱ्याच वेळा कर्मचारी काय करतो, त्या ठिकाणी कामावरती गेल्यानंतर कामासाठी आपले वैयक्तिक काम करत बसतो. तर आणि वैयक्तिक कामाला त्या ठिकाणी वेळ देतो बाहेरच्या संस्थेतल्या कामाचा. तर हे चुकीचं आहे. म्हणून त्या कर्मचाऱ्याने आपला स्वतःचं काम बाजूला ठेवून संस्थेचं काम दिलेल्या वेळेत पूर्ण करून दिलं पाहिजे आणि कामाची जी वेळ आहे त्या कामाच्या वेळेत कामच केलं पाहिजे, वैयक्तिक काम करता कामा नये. तर इथे थोडक्यात काय, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे नियम आहेत, हे माणसाच्या कृतीतून होऊ शकतात आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने ही काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. कारण वैयक्तिक कामाला काही महत्त्व जर दिलं बसलं तर मग संस्थेचं काम किंवा सांघिक काम कसं पूर्ण होणार. कधी कधी वैयक्तिक कामाबरोबरच सांघिक काम हे पूर्ण होत असते. आणि म्हणून उदाहरणार्थ आता इथं आपल्याला पुस्तकात दिलंय की एखादी क्रिकेटची टीम आहे किंवा खेळाडू आहे त्याच्यामधले, आणि आपण बघतो की एखाद्या कर्मचाऱ्याने फक्त नाही माझेच फक्त 100 रन झाले पाहिजे आणि मला बाकीचं माझा संघ माझा हारला तरी चालेल, काही झालं तरी चालेल, पण माझे 100 रन झाले पाहिजे. मग अशा भावनेने तो जर खेळाडू खेळत असेल तर त्या ठिकाणी त्याने काय केलं, वैयक्तिक हिताचा विचार केला. संघाचा किंवा पूर्ण देशाचा त्या ठिकाणी त्याने विचार केलेला दिसत नाही. परंतु आपण पाहतो की प्रत्येक खेळाडू हा काय करत असतो, देशाचा विचार करत असतो, संघाचा विचार करत असतो आणि त्या ठिकाणी तो जीव ओतून खेळत असतो की आपला संघ कसा जिंकू शकेल यासाठी तो प्रयत्न करताना दिसतो. म्हणजे वैयक्तिक तुम्ही फायदा करता करता तुम्ही देशाचाही फायदा करून दिला तर नो प्रॉब्लेम, परंतु फक्त वैयक्तिक फायदा करणे आणि देश त्याचा विचार न करणे हे मात्र चुकीचे असते. आणि म्हणून हे हेनरी फेयॉलने सांगितले की तुम्ही जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काम करत असता त्यावेळेस तुम्ही त्याच व्यवसाय संस्थेचे काम केले पाहिजे आणि वैयक्तिक काम कोणतेही करता कामा नये. भरपूर आपण बघतो कधी कधी आता इथून मागे आता थोडंसं प्रमाण कमी होत चाललंय, कारण CCTVचे कॅमेरे आल्यामुळं हे प्रमाण कमी झाले. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतोय की बरेच कर्मचारी काय करायचे, कंपनीत कामाला लागले, ऑफिसमध्ये कामाला लागले की काय करायचे, मालक तर काय कंटिन्यू तिथं 24 तास नसतोच. मग हे काम करायला लागले की आपलं काम करता करता घरोघर फोन ठेवलेले राहायचे, लँडलाईन फोन, मग त्याचा वापर करायचे. आणि मग फोन कुठे लावायचे, वैयक्तिक संस्थेसाठी नाही फोन करायचे, वैयक्तिक कौटुंबिक फोन, ह्या नातेवाईकाला कर, त्या नातेवाईकाला कर, मित्राला कर. आणि मग आपलं काय, संस्थेचा फोन आहे, बिल कोण भरणार आहे, संस्था भरणार आहे आणि वेळ संस्थेचा आहे, त्यामुळं अशा प्रकारे अनेक कर्मचारी त्या ठिकाणी वेळ वाया घालवायचे. त्याच्यामध्ये पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांचं प्रमाण हे जास्त होतं. तर हे आता CCTVचे कॅमेरे आल्यामुळं ते सर्व काही आता बंद झालेलं आहे. कारण आता प्रत्येक कर्मचारी आपापलं काम करताना दिसतो, व्यस्त असलेला दिसतो, कारण त्याला माहिती आहे की आता माझं सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहे, व्हिडिओ शूटिंग चालू आहे, त्यामुळे तो आता गपचूप त्या ठिकाणी आपलं काम करतो. म्हणजे आता ते सगळं प्रमाण काय झालेलं आहे, कमी झालेलं दिसतं. आणि इथे तो कर्मचारी आता CCTVचा कॅमेरा असल्यामुळे वैयक्तिक काम करतच नाही तर तो सामूहिक काम करत बसतो. तर हे तत्व त्या ठिकाणी हेनरी फेयॉलने त्यावेळेस सांगितलं आणि आज ते सर्व जगातील सर्व व्यवसाय संस्थांमध्ये वापरले जाते. पुढचं तत्व दिलेलं आहे केंद्रीकरणाचे तत्व. तर प्रिन्सिपल्स ऑफ सेंट्रलायझेशन. तर इथं केंद्रीकरणाचं तत्व, तर केंद्रीकरण म्हणजे काय, तर सर्वच अधिकार एकाच व्यक्तीकडे असणे. व्यवसाय संस्थेचा जो मालक असेल सर्व अधिकार त्याच व्यक्तीला. मग व्यवसाय करत असताना प्रत्येक गोष्ट आपण मालकाला विचारून करणार. छोटी संस्था असेल, छोटंसं असेल युनिट तर नो प्रॉब्लेम, परंतु जर मोठी संस्था मोठी कंपनी असेल तर अधिकारांचं
विकेंद्रीकरण केलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात अधिकारांचे वाटप केले पाहिजे. परिणाम काय होईल की जो बॉस आहे, जो मालक आहे, त्याच्यावरचा भार कमी होईल. काही त्याच्यातले जे पुढचे अधिकारी वर्ग असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, अनुभवी अधिकारी असतील, विभाग प्रमुख असतील, त्या मालकाने सर्व कामकाजाचे अधिकार त्यांना वाटून दिले पाहिजे. काही गोष्टींच्या बाबतीत मला काही विचारायचं नाही असं त्यांनी सांगितलं पाहिजे आणि ते विभाग प्रमुख ते बरोबर आपले अधिकार त्या ठिकाणी काय करतात, वापरतात आणि आपल्या व्यवसाय संस्थेसाठी चांगल्या प्रकारचं कामकाज करत असतात. तर थोडक्यात का अधिकारांचं केंद्रीकरण न करता तर त्याचं विकेंद्रीकरण म्हणजेच त्याचं योग्य असं वाटप त्या ठिकाणी केलं पाहिजे. तर हे केंद्रीकरणाचं जे तत्व आहे हे सर्व संस्थांमध्ये आज आता आपल्याला लागू केलेले दिसते. प्रत्येक संस्थेमध्ये सुरुवातीला हे तत्व असतंच, हळूहळू पण ती संस्था जशी जशी मोठी होत जाते तसतसं या केंद्रीकरण कमी होऊन विकेंद्रीकरण झालेले आपल्याला काय होते, दिसून येते. आणि मालक असतील, कर्मचारी असेल तर केंद्रीकरण विकेंद्रीकरण यांचाही समतोल या ठिकाणी साधणे काय आहे, आवश्यक आहे. लहान मोठी संघटनेप्रमाणे याचा समतोल साधला जातो. पुढचं तत्व आहे मोबदला तत्व, प्रिन्सिपल्स ऑफ रेम्युनरेशन. तर रेम्युनरेशन म्हणजे मोबदला, मानधन किंवा आपण अजून समजण्यासाठी मी म्हणेल की पगार, वेतन, सॅलरी. तर प्रत्येक कर्मचारी ज्या ठिकाणी आपण बघतो की काम मिळण्यासाठी जातो, काम मिळते, काम मिळवतो कशासाठी, तर त्याला काहीतरी मोबदला हवा असतो आणि त्या मोबदला त्याला का हवा असतो, तर त्याला ज्या गरजा आहेत त्या त्याला पूर्ण करायच्या असतात आणि त्याला जीवन जगायचं असतं, जिवंतही राहायचं असतं आणि त्याचा मोबदला जर मिळाला तर तो त्याच्या गरजा पूर्ण करून चांगल्या प्रकारे सुदृढ आरोग्य ठेवून कर्मचारी काम त्या ठिकाणी संस्थेसाठी करू शकतो. आणि म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्याला योग्य तो मोबदला दिला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या त्याला समाधानी केलं पाहिजे. त्याचबरोबर संघटनेसाठी तो बरोबर त्या ठिकाणी मग काम करायला सुरुवात करेल. मोबदला मिळाला की तो मनापासून काम करेल आणि त्याचा फायदा आपल्याला व्यवसाय संस्थेला झालेला सुद्धा काय होईल, दिसून येईल. मोबदला किती द्यायचा हे ठरवताना सुद्धा त्याची पात्रता जी आहे त्या पात्रतेप्रमाणे त्याला मोबदला हा मिळालाच पाहिजे. म्हणजे आपण आता मगाशीच उदाहरण मी तुम्हाला दिलं, 10वी झालेला असेल आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेला असेल, तर इथे आपण बघतो की 10वी झालेला आहे त्याला पोस्ट ग्रॅज्युएटचं काम द्यायचं आणि पोस्ट त्याला शिपाईचं काम द्यायचं, तर हे आणि त्याला त्याचा मोबदला द्यायचा, हे योग्य नसेल. तर त्याचे अनुभव, त्याची कौशल्य, त्याची पात्रता, त्याने मिळवलेले ज्ञान, त्याची राहणीमानाची पद्धत, बाजारातली सध्याची स्थिती आणि आपल्या संघटनेला, व्यवसाय संघटनेला होत असलेला नफा, या सर्व बाबी घेऊन प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे आणि ह्या मोबदल्या देऊनच आपण काम काय केले पाहिजे, पूर्ण करून घेतले पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक कर्मचारी मनापासून काम करेल आणि योग्य मोबदला मिळाल्यामुळे आणि व्यवसाय संस्थेला नक्कीच भविष्यामध्ये फायदा झालेला काय होईल, दिसून येईल. तर इथे प्रत्येक संघटनेमध्ये आता हे मोबदल्याचे तत्व काय केले जाते, वापरले जाते. पुढचा अधिकार दिलेला आहे, तत्व दिलेला आहे अधिकार साखळीचे तत्व. तर आपल्याला अधिकार साखळी जी आहे तर आपण बघतो की व्यवसाय संघटना असते, संचालक मंडळ आहे, व्यवस्थापन, नंतर पुढे पण संचालक मंडळ मग काम करतात, निर्णय घेतात, व्यवस्थापकाला पुढचं काम सांगतात किंवा आपला जो सेक्रेटरी असतो त्याला त्या ठिकाणी काम सांगतात. चिटणीस म्हणतो आपण त्याला कंपनीमध्ये, तो चिटणीसाला ती सगळी जबाबदारी सोपवली जात असते आणि ही चिटणीस ती जबाबदारी पार पाडतो. तर पार पाडत असताना त्या ठिकाणी अनेक कर्मचारी, विभाग प्रमुख आहे त्याच्या खाली, त्याच्यानंतर त्याच्या खाली विभाग प्रमुखांच्या हाताखाली सुद्धा मग सुपरवायझर, नंतर प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी, अशा एक प्रकारचे त्या ठिकाणी रचना असते. तर इथे आपल्याला काम करायचं असेल तर त्या ठिकाणी सर्व कामाचा जो मेसेज आहे तो प्रत्येकाने पटकन त्या ठिकाणी खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत कसा पोहोचेल, तर पूर्वीची पद्धत कशी आहे, वरिष्ठ त्यांच्या खालच्या कनिष्ठाला सांगणार, कनिष्ठ त्यांच्या खालच्या कनिष्ठांना सांगणार. आजही ती पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरली जाते आणि परत त्यांचे कनिष्ठ खाली त्यांच्या कनिष्ठांना सांगणार, अशा प्रकारे. पण नवीन पद्धतमध्ये थोडासा त्यांनी बदल केलाय की त्यांचं म्हणणं आहे की एकाच ठिकाणी जर आपला निर्णय झाला असेल, प्रत्येकाला काम करायचं असेल, तर प्रत्येकाचा मेसेज हा जर एकाच वेळेस गेला तर सर्वांना सारखाच वेळ मिळेल काम करण्यासाठी, काम समजून घेण्यासाठी. अडचण आली तर ते आपल्या वरिष्ठांना अजून माहिती घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन ते काम काय करू शकतील, पूर्ण करू शकतील. तर इथे सुद्धा म्हणून म्हटलं की अधिकार साखळीची जे तत्व आहे, तर ही जी साखळी आहे तर ती साखळी आता त्यांनी वरिष्ठांकडून कनिष्ठाकडे ही तर आहेच, पण त्याचबरोबर मध्ये प्रत्येक स्तरावरती विभाग प्रमुखांच्या स्तरावरती जोडली गेलेली आहे. त्याला त्यांनी इंग्लिशमध्ये गँग फ्लँक
म्हणजेच मराठीमध्ये त्याला जोडफळी असा शब्द वापरलाय. म्हणजे मग जे विभाग प्रमुख आहेत, आता खरेदी विभाग, विक्री विभाग, जाहिरात विभाग, नाही का, हे प्रत्येक विभाग कंपन्यांमध्ये असतात. तर या कंपन्यांची विभाग प्रमुखांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी संदेशवहन झालं पाहिजे. आणि त्याचनंतर त्याच्या खालचे जे सुपरवायझर असतील त्यांच्या सर्व सुपरवायझरमध्ये संदेशवहन झालं पाहिजे. त्याच्या खाली फोरमन असतील, त्या फोरमनमध्ये सुद्धा संदेशवहन झालं पाहिजे. यालाच काय म्हणतात, अधिकार साखळीचे तत्व. आणि हे तत्व वरिष्ठांनी कनिष्ठांना अगोदरच देऊन टाकलेलं पाहिजे, म्हणजे ते त्यांना सहजतेने काय करता येईल, वापरता येईल. किंवा त्या ठिकाणी खालच्या जे कनिष्ठ आहेत त्यांनी त्यांची परवानगी, वरिष्ठांची परवानगी घेऊन सुद्धा ते काय करू शकतात, वापरू शकतात. तर अशा प्रकारे अधिकार साखळीचे तत्व त्या ठिकाणी सर्व ठिकाणी वापरले जाते. हे झालं 9वं तत्व. पुढचं तत्व आहे 10वं, सुव्यवस्थेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. तर सुव्यवस्था, व्यवस्था तर करायचीच आहे, परंतु कशा प्रकारची करायची आहे, सु म्हणजे चांगल्या प्रकारची, उत्तम प्रकारची, खूप चांगली, स्टँडर्ड. तर मग आपण बघतो की व्यवस्था सगळेजण करतात, परंतु आपण चांगल्या प्रकारची व्यवस्था करणे म्हणजे खूप महत्त्वाची असते. कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला पटकन सापडल्या पाहिजेत, पटकन मिळाल्या पाहिजेत, कारण काही वेळेस खूप फास्ट डिसिजन घ्यावे लागतात. तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी आपण जर व्यवस्थापन असेल आपलं, तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येताना दिसत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण लढायला तयार असतो. आपण बघतो लढाई करायची असेल किंवा अजून काही आपल्याला करायचं असेल तर आपण सगळ्या गोष्टींचं अगोदरच नियोजन करतो, उत्तम प्रकारचं नियोजन करून ठेवतो, आणि ऐनवेळेस आपल्याकडं कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला तोंड देऊ शकतो. म्हणजे आता समजा आपल्याला कोणीतरी आपल्यावरती, समजा आता युद्ध असेल तर युद्धामध्ये सुद्धा ह्या सर्व गोष्टी अगोदरच निश्चित केल्या जातात आणि प्रत्येकजण आपापल्या तयारीमध्ये असतो. मी आता घरातलं एक छोटंसं कुटुंबाचं आपलं उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला सुव्यवस्था म्हणजे नेमकं काय लगेच सर्वांच्या लक्षात येईल. तर आपण बघतो घरामध्ये आपल्याकडे लाईट ही सर्वच ठिकाणी जात असते, वीज जात असते. तर वीज गेल्याच्या नंतर अंधार पडतो ना, अंधारामध्ये मग आपल्याला भीती वाटते. छोटे मुलं असतील, काही मग मोठे असतील, थोडीशी वेगळी प्रत्येकजण त्या ठिकाणी. परंतु लाईट गेल्यानंतर आपल्याला आवश्यक ज्या गोष्टी आहेत तर तो म्हणजे आपल्याला दिवा पाहिजे किंवा मेणबत्ती पाहिजे, ते पेटवण्यासाठी काडीपेटी किंवा लायटर पाहिजे. या चारही गोष्टी आपल्याला कुठे आहेत, नक्की आपल्याला जर जागा निश्चित असेल आणि ते आपण त्या ठिकाणी जाऊन पटकन घेऊ शकतो. पण आपण बघतो की ह्या गोष्टी काही घरांमध्ये निश्चित ठिकाणी ठेवतात. मग ज्या व्यक्ती ते काम करतात त्यांना त्याचे ठिकाण नक्की माहीत असते. अंधार जरी झाला तरी त्या व्यक्तींचा हात बरोबर त्या ठिकाणी जातो आणि पटकन वस्तू त्यांना सापडते आणि ते दिवा लावतात, मेणबत्ती सुद्धा लावू शकतात. मग आता समजा आपल्या घरातली आई हे जर काम करत असेल तर आपण बघतो बाकीच्यांना ह्या गोष्टी पटकन सापडत नाही, आणि मग आई लगेच एका सेकंदामध्ये, एका मिनिटाच्या आत त्या ठिकाणी आपल्याला घरामध्ये उजेड करते. तर इथं सुव्यवस्था म्हटले म्हणजे तुम्ही या वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्या आणि त्यासाठी जागा निश्चित केली आणि नेहमीच तिथे नेऊन ठेवल्या. काम पूर्ण झालं, लाईट आली, पुन्हा परत त्या वस्तू परत त्या जागेवरती गेल्या पाहिजे. तर थोडक्यात यालाच काय म्हणायचं, सुव्यवस्थापन. की अशा प्रत्येक गोष्टी. मग आपण विद्यार्थी म्हणून काय काय सुव्यवस्थापन करू शकतो, आपण सुद्धा त्या ठिकाणी आपली वह्या असतील, पुस्तके असतील, आपले कपडे लत्ते असतील, वैयक्तिक गोष्टी करा. नंतर मग आपल्या कुटुंबातील इतर गोष्टी तुम्ही करा. तर प्रत्येक गोष्ट कशी, प्रत्येकाची जागा निश्चित पाहिजे, कुठे ठेवायचं हे तुम्ही निश्चित करा आणि त्याच ठिकाणी ठेवण्याची सवय लावा. कुठे घ्यायची आणि कुठे टाकायची, तर आपल्याला ऐन वेळेस बऱ्याच वेळा आपल्याला अनेक गोष्टी सापडत नाहीत. मग आता मी तर बऱ्याच वेळा कॉलेजला 11वीला आल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगत असतो की प्रत्येकाने आता तुम्ही मोठे झालेले आहात आणि प्रत्येकाने आपल्याला आपल्या कागदपत्रांसाठी सेपरेट फाईल बनवायला लागा. काही महत्त्वाचं कागदपत्र आलं की त्या फाईलमध्ये नेऊन ठेवा आणि त्याची सवय लावून घ्या. म्हणजे इकडे तिकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र पडणार नाही. कोणत्या पुस्तकात ठेवले, वहीत ठेवले, मला काही सापडत नाही, सगळ्या वह्या चेक करून झाल्या, घाम फुटल्या आणि ऐनवेळेस अर्जंट लागते कॉलेजमध्ये, मग कुठून देणार. आणि म्हणून म्हटलो की सुव्यवस्था म्हणजे विद्यार्थ्यांनी सुद्धा ही सुव्यवस्था जर ठेवली तर आपली, आता मोठे झालात तुम्ही, कागदपत्रे व्यवस्थित ठेवा आणि प्रत्येक ठिकाणी ती फाईल सुद्धा परत त्या ठिकाणी कुठेतरी टाकून देऊ नका. तिला जागा, निश्चित जागा करा की तुम्हाला काही पाहिजे असेल कॉलेजचं कागदपत्र तर पटकन तुम्ही ती फाईल काढणार, त्यात तुम्हाला सापडणार. याला म्हणायचं सुव्यवस्था. मी आता बघा एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. तुम्हालाही व्यवस्थापन कसं करायचंय ते तुम्हाला सांगितलं आणि हा पॉईंट पण तुम्हाला शिकवला आहे. तर अजून मी आता असं म्हणेल की मग तुम्ही सुव्यवस्थापन करायला लागले की तुमचं झालं की तुमच्या घरच्यांचंही करू लागा. आपल्या वडिलांना मदत करा. आपल्या घरातील कौटुंबिक अनेक व्यवहार चालू असतात, काहीतरी कागदपत्र येत असतात, जात असतात, किंवा आपण बघतो आपण आजारी पडतो, मेडिकलच्या फाईल्स असतात. या मेडिकलच्या फाईल्ससुद्धा व्यवस्थित ठेवायला सुरुवात करा. किती वेळा मी आजारी पडलो गेल्या 5 वर्षात, तुमची ट्रीटमेंट किती वेळा झाल्या, काय काय ट्रीटमेंट घेतल्या, सर्व कागदपत्र एका फाईलला पाहिजेत.
म्हणजे तुम्ही किती सिस्टमॅटिकपणा सुव्यवस्था करू शकता याचे मी हे उदाहरणं देतोय, भविष्यात तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. मी सुद्धा प्रयत्न करत असतो, परंतु कधी कधी माझ्याकडनं होतं चुका. पण मी सुद्धा आता मग ट्रीटमेंट घेतली, हॉस्पिटलला गेलो, ट्रीटमेंट घेतली, माझे कागद मी त्या एका फाईलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर पटकन मला असं वाटलं की मागचं काहीच आपल्याला पाहिजे आहे, मागची ट्रीटमेंट. कधी कधी आपण बघतो जेव्हा आपण ट्रीटमेंट घेण्यासाठी डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर विचारतो मागचे काही आजार आहेत का, असं विचारतो कधी कधी. मग आपण ती फाईल त्यांना दाखवली, मग आम्ही या मागच्या ट्रीटमेंट घेतलेल्या आहेत, असा असा आजार झाला होता. डॉक्टर सगळी फाईल पाहतात पहिल्यापासून. याचा अर्थ त्यांना मग पुढची ट्रीटमेंट घ्यायला काय होते, सोपे जाते. तर हे आहे सुव्यवस्थापन. म्हणून म्हटलं की तुम्ही घरच्यांना सुद्धा मदत करू शकता. आपलं विजेचं बिल येतंय, विजेच्या बिलाची एक फाईल करा की आपण मागचं बिल भरलंय की नाही भरलंय, का आपल्याला कळत नाही, समोरच्याला काही कळत नाही. मग आपण कळत नाही ते बिल नाही आलं म्हणतो, काहीतरी करतो, म्हणजे आपले भलते सलतेच उद्योग सुरू होतात. थोडक्यात व्यवस्थापन हे प्रत्येक ठिकाणी आहे, कंपनीत आहे, कर्मचाऱ्यांकडे शाळेमध्ये आहे, कॉलेजमध्ये आहे, घरी सुद्धा आहे. आणि म्हणून आपण हे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि सुव्यवस्थापन जर असेल तर आपण नक्कीच त्यामध्ये यशस्वी होऊ. तर भविष्यात तुम्हाला आता मी इथे चांगलं सांगितलंय की भविष्यात तुम्हाला सुद्धा याचा नक्कीच उपयोग होईल. तर पुढचं दिलेलं आहे 11 नंबरचं समान न्यायाचे तत्व. तर हेनरी फेयोल यांनी आपल्याला जी 14 तत्वे दिलेली आहेत ही जगात खूप फेमस आहेत. आणि त्याचबरोबर या तत्वांचा वापर सर्वच व्यवसाय संस्थांमध्ये, कंपन्या, कारखाने यामध्ये व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या व्यक्ती करत असतात आणि आपल्या व्यवसायाचे व्यवस्थापन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात. जेवढे व्यवस्थापन व्यवस्थित असेल तेवढं मालक हा आपल्या व्यवस्थापकावरती, मॅनेजरवरती काय असतो, खुश असतो आणि त्याला बक्षीस आणि प्रेरणा किंवा मोटिवेशन, पगारात वाढ, ह्या अशा अनेक गोष्टी मालक खुश होऊन आपल्या व्यवस्थापकाला देत असतो. आणि व्यवस्थापकही मनापासून आपल्या व्यवसाय संस्थेसाठी त्या ठिकाणी पूर्ण वेळ त्या ठिकाणी देत असतो. तर इथे सुव्यवस्थेचं तत्व आपण कालच पाहिलं आहे की प्रत्येक गोष्ट आपण योग्य ठिकाणी व्यवस्थित जागेवर ठेवली तर आपल्याला वेळेवर सापडते आणि आपले बरेच प्रश्न सुटतात. चांगल्या सवयी जर आपण आपल्या मनाला, शरीराला, हाताला लावल्या तर त्याचा फायदा नक्कीच प्रत्येक ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. मग आपण घरी असो, कॉलेजमध्ये असो, उद्या एखादी नोकरी किंवा जॉब करत असो, त्या ठिकाणच्याही ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये आपण काम करत असो, तर आपल्याकडचं जे सुव्यवस्था असेल, गुड मॅनेजमेंट असेल, त्याचा उपयोग आपल्याला प्रत्येक ठिकाणी झालेला दिसतो. चांगल्या ज्या सवयी आपल्याला लागतात त्याचे फायदे आपल्याला भविष्यात होताना दिसत असतात. तर हे आहे आपलं सुव्यवस्थेचं आपण पाहिलेलं तत्व. पुढचं 11वं तत्व दिलंय आपल्याला समान न्यायाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. आता इथे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये न्यायाला महत्व दिलंय आणि न्याय देत असताना प्रत्येकाला समान महत्व देण्याचं या तत्वामध्ये नमूद केलं आहे. प्रत्येकाला समान महत्व द्यायचं, समान न्यायाने त्याच्याबद्दलची निवड करायची. त्याचबरोबर जे कर्मचारी आपण बघतो कधी कधी प्रत्येक व्यक्तीची ही बुद्धिमत्ता सारखी नसते. त्याचबरोबर त्याच्याकडे असणारे कौशल्यही सारखं नसतं. म्हणजे काही खूपच कौशल्यपूर्ण असतात, तर काही मध्यम कुशल असतात, तर काही खूपच कमी कुशल असतात, किंवा त्यांना काहीही फारसं त्यांची बौद्धिक क्षमता खूपच कमी असते. तर प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण चांगली आणि योग्य प्रकारची, मैत्रीपूर्ण प्रकारची अशी वागणूक दिली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, वरिष्ठ अधिकारी असो, मध्यम स्तरावरचा अधिकारी असतो किंवा कनिष्ठ स्तरावरचा कर्मचारी असतो, या सर्वांना सारखंच मैत्रीपूर्ण वागणूक त्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजे खूप त्याला काही वाचता येत नाही, लिहिता येत नाही, परंतु खूप कामे तो करू शकतो, तर तो सुद्धा आपल्या संस्थेला मदत करणाराच व्यक्ती आहे आणि म्हणून त्याला सुद्धा चांगल्याच प्रकारची वागणूक दिली पाहिजे. तर इथे हे समान न्यायाचं तत्व या ठिकाणी सांगते. जसं आपण आता श्रीमंत गरीब, जसं आपण म्हणतो की इथे गेल्यानंतर श्रीमंत गरीब भेदभाव न करता प्रत्येकाला, कारण मन असतं आणि या मनाची जपणूक आपण केलीच पाहिजे. कारण मन जर दुखावले गेले तर कर्मचारी दुखावला जातो आणि तो त्याला तिथे मनापासून मग सहकार्य करायचं बंद करतो किंवा हळूहळू कमी करतो किंवा मनापासून काम करत नाही. आणि म्हणून व्यवस्थापकाने कामाचं विभाजन करताना, कामाची जबाबदारी सोपवताना, अधिकाराचं वाटप करताना ह्या सर्व ज्या बाबी आहेत या सर्व लक्षात घेऊन त्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांना समान संधी त्या ठिकाणी दिल्या पाहिजे, त्यांच्या पात्रतेप्रमाणे संधी दिल्या पाहिजे. कोणत्याही कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करू नये. म्हणजे कधी कधी समजा एखादा
कर्मचारी कामावरती अर्धा तास उशीर झाला आणि म्हणून त्याला एखाद्याला काहीच करायचं नाही आणि मग बाकीच्यांना मात्र दंड करायचा, तर अशा प्रकारचा भेदभाव जो आहे तो करता कामा नये. प्रत्येकाला मग तुम्ही दंड किंवा शिक्षा करत असाल तर मग सर्वच कर्मचाऱ्यांना सारखीच शिक्षा करा आणि जर नसन करत तर मग कोणालाही शिक्षा करू नका. तर यालाच आपण म्हणतो समान न्यायाचे तत्व. त्याचबरोबर जेव्हा वेतन किंवा सॅलरी किंवा रोज आपण देतो उत्पन्न, मानधन, मोबदला, ते मोबदला, वेतन, मानधन देत असताना सुद्धा या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करू नये. म्हणजे ज्याची पात्रता समजा समान आहे तर त्या समान पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्याला समान वेतन दिले पाहिजे. पात्रतेमध्ये बदल असेल तर मात्र तुम्ही त्यामध्ये वेतनात बदल करू शकता. इथेही सुद्धा समान न्यायाचं तत्व त्या ठिकाणी आपल्याला वापरायला हेनरी फेयलने सांगितलं आहे आणि सर्व व्यवस्थापक हे अगोदरच ज्ञान प्राप्त करतात आणि त्याच प्रकारे व्यवस्थापन करत असतात. त्याच्यामुळे काय होते की दोन समान पदावर काम करणारे कर्मचारी असतील, एकाला 10,000 पगार, एकाला 5,000 पगार, तो 5,000 पगार असणारा सारखा त्याच्या मनामध्ये विचार चालू असतो आणि त्या ठिकाणी तो विचार करता करता त्या ठिकाणी आपल्या कामामध्ये त्याचं लक्ष लागत नाही आणि त्याचबरोबर तो व्यवस्थितपणे काम करू शकत नाही. काम करताना कधी कधी त्याच्याकडून चुकाही होण्याची शक्यता असते आणि म्हणून व्यवस्थापकाने प्रत्येक कर्मचाऱ्याला समान न्यायाचं वाटप केलं पाहिजे, समान वेतन त्या ठिकाणी दिलं पाहिजे. हे आहे आपलं 11वं तत्व. समान न्यायाचे तत्व. समान न्यायाच्या तत्वामुळे कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी दुखावला जात नाही. त्यामुळे संघटनेमध्ये वादविवाद, भांडणतंटा वगैरे काही होताना आपल्याला काय होत नाही, दिसत नाही. आपल्याला 12वं तत्व दिलेलं आहे कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व. कार्यकाळ म्हणजे एखादा कर्मचारी जेव्हा काम करत असतो कंपनीमध्ये, व्यवसाय संस्थेमध्ये, त्या ठिकाणी त्याला कायमस्वरूपी काम मिळालंय का तात्पुरत्या स्वरूपाचं काम मिळालंय, तर त्याचं स्थैर्य कसं आहे, तात्पुरतं आहे की कायमस्वरूपीचं आहे, यावरती खूप महत्त्व असतं. आणि इथे आपल्याला हेनरी फेयलने सांगितलंय की कार्यकाळाच्या स्थैर्याचे जे तत्व आहे हे मालकाने व्यवस्थितपणे हाताळले पाहिजे. आपल्याला योग्य कर्मचाऱ्याची निवड केल्यानंतर त्याला लवकरात लवकर कामाची सेवा त्याच्याकडनं आपण कायमस्वरूपी घेणार आहोत याचं आश्वासन त्याला दिलं पाहिजे आणि त्याला कायमस्वरूपी आपण केलं पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो परमनंट करणे. त्यालाच याचं स्थैर्य थोडक्यात जे आहे कार्यकाळाचं स्थैर्य, त्याची सेवा आपण त्याच्या वयाच्या निवृत्तीपर्यंत घेणार आहोत हे जर त्याला सांगितलं तर तो कर्मचारी आपल्या मालकासाठी, आपल्या व्यवसाय संस्थेसाठी त्या ठिकाणी मनापासून सेवा करायला सुरुवात करतो आणि त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये असलेली जी शंकेची किंवा आपण जे म्हणतो ना टांगती तलवार आहे, मालक कामावर ठेवतोय की काही दिवसांनी काढून टाकतोय, याला म्हणतो आपण टांगती तलवार असणे. तर अशी टांगती तलवार असेल तर त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात आणि त्या विचारामुळे त्याच्या मनामधून जे काम त्याच्या हातातून व्हायला पाहिजे ते म्हणावे असे काम होताना दिसत नाही, कारण त्याची मनातून सारखे वेगवेगळे विचार आल्यामुळे त्याचे कामावरचे लक्ष काय होते, उडते. परिणामी संस्थेला तोटा होतो. तेच जर त्याला मालकाने कायमस्वरूपीचं आश्वासन दिलं, त्याला कायमस्वरूपी केलं, परमनंट जॉब त्याला दिला, तर तो निश्चितपणे त्या ठिकाणी काय करेल, कुठल्याही प्रकारचा मनात त्याचा विचार राहणार नाही आणि फक्त आता काम एक काम आणि कामाशिवाय आपल्याला काही दुसरं विचार नाही त्याच्या डोक्यात येणार आणि तो मनापासून काम करेल. त्याचबरोबर काम करत असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आता मला मालक कामावरून काढून टाकेल किंवा असुरक्षिततेची भावना म्हणून आपण त्याला, ही असुरक्षिततेची भावना कर्मचाऱ्याच्या मनामध्ये राहणार नाही आणि तो त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम होऊन देणार नाही आणि कर्मचारी हा आपल्या मालकासाठी मनापासून काम करत राहील. त्याचबरोबर त्याला कायमस्वरूपी नोकरी दिली तर कर्मचारी आपल्या इथली नोकरी सोडून जाणार नाही. तर नोकरी सोडून जाण्याचेही प्रमाण या आपण जर कायमस्वरूपीचं स्थैर्य त्या ठिकाणी मालकाने कर्मचाऱ्याला दिलं तर त्या ठिकाणी तो त्याच नोकरीमध्ये बराच काळ सर्व्हिस किंवा कायमस्वरूपी सर्व्हिस आपल्याला देऊ शकतो. कारण मालकाचाही प्रश्न असतो, कारण मालक कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देतो, ट्रेन करतो आणि असे ट्रेन झालेले कर्मचारी मालकाला जर सोडून गेले तर मालकाचाही तोटा असतो आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे हँडल कराव्या लागतात, काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात. तर हे सगळं या ठिकाणी व्यवस्थापकाची ही मध्यम स्वरूपाची भूमिका असते
आणि मालक आणि व्यवस्थापक हे सगळी कामे त्या ठिकाणी पाहत असतो. म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांचे आयुष्य हे आपल्या स्थैर्यावरती अवलंबून असते आणि म्हणून कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व हे आपल्याला हेनरी फेयॉलने आपल्याला सांगितले आहे. त्यानंतरचं 13 नंबरचं तत्व आहे पुढाकार घेण्याचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. तर इथे आपण बघतो पुढाकार घेण्याचं तत्व. आपण आपल्या एक छोटंसं कुटुंबातलं उदाहरण घेतो. आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला काही करायचं असेल तर आपण बघतो की काही करण्यासाठी, एखादी गोष्ट करण्यासाठी लहान मुले उत्सुक असतात खूप आणि पटकन प्रतिसाद देतात, मी करतो मी करतो. तर ही एक त्याच्यामध्ये असणारी पुढाकार घेण्याची वृत्ती असते. त्याला ते काम करता येणार नाही हे आपल्या आईवडिलांना माहिती असतं, ते त्याला काम ते सांगत नाही, परंतु मला मी करतो असं मात्र त्याला म्हणण्याची इच्छा असते. तर हे थोडंसं घरातलं आपल्या कुटुंबातलं आहे. आपण बघतो काही जण आपल्याला त्या ठिकाणी सहभाग घेताना दिसत नाही, सांगितल्याशिवाय कोणी काम करत नाही. तर इथे पुढाकार घेण्याची वृत्ती जी आहे ती हळूहळू लहानपणापासूनच जोपासत जात असते. दुसऱ्याला मदत करणे असेल, मग मदत करण्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे फक्त पैसेच दिले म्हणजे खूप मदत झाली असा अर्थ नाही, वेगवेगळ्या प्रकार आहेत मदत करण्याचे. तर आपण बघतो की जसं आपण उदाहरण देतो की अंध व्यक्ती आहे, तिला रस्ता क्रॉस करायचा आहे, ओलांडायचा आहे, तर मग आपण तिला न सांगता तिचा हात धरून आपण जर रस्ता ओलांडून दिला तर तिला फारसं टेन्शन राहणार नाही आणि ती पटकन त्या पलीकडे जाऊ शकते. इथे स्वतःहून पुढाकार घ्यायचा आहे, कोणी कोणाला काही सांगत नाहीये. पुढाकारामध्ये स्वतःहून स्वतःच्या मनातून ही भावना निर्माण होत असते. तर हेही तत्व कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण करायचे आणि हे तत्व व्यवस्थापकाने समजून घ्यायचे स्वतः आणि अनेक मार्गाने किंवा मार्गदर्शनाने, सल्ल्याने कर्मचारी जेवढे असतील व्यवसाय संस्थेमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये पुढाकार घेण्याची वृत्ती त्या ठिकाणी काय करायची आहे, निर्माण करायची आहे. हे काम सुद्धा व्यवस्थापकाला करायचे. आणि बघतो आपण, मी आता थोडंसं वर्गातलं क्लासमधलं उदाहरण देतो की शिक्षक काही वेळेस काहीतरी काम, अरे आपल्या मुलांना आपल्याला हे काम करायचंय असं काहीतरी म्हणतात आणि ते कोणाला काम हे तू कर असं नाही सांगत, असं फक्त बोलतात वर्गात. तर काही विद्यार्थ्यांनी लगेच त्या ठिकाणी मी करू का सर असं म्हणतात. तर आता हे जे म्हणणारे आहेत तर त्यांना त्यांच्यामध्ये पुढाकार घेण्याची वृत्ती किंवा हा चांगल्या प्रकारचा गुण त्यांच्यामध्ये आहे, ते त्यांनी लगेच प्रगट करून दाखवलेलं आहे. परंतु काही विद्यार्थी त्याकडे तटस्थ भूमिकेतून पाहतात, काहीच प्रतिसाद देत नाही. तर म्हणजे त्यांच्याकडे पुढाकार घेण्याची वृत्ती आपल्याला नाही असं आपणास म्हणता येईल. तर हे पुढाकार घेण्याचं जे आहे तर हे आपल्या प्रत्येक हा जो व्यवस्थापक आहे हा आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करण्याचं काम करत असतो. आणि असे पुढाकार घेणारे कर्मचारी जर एकदा संस्थेसाठी निर्माण झाले तर ती संस्था कधीही मागे पडत नाही, कधीही तोट्यात जाणार नाही. तो व्यवसाय त्या ठिकाणी नेहमीच प्रगती करत राहणार. कारण मनापासून स्वतःहून काम करण्याची कर्मचाऱ्यांची तयारी असते. मालक म्हणला 8 तास काम करा, कर्मचारी म्हणतात आम्ही 9 तास काम करू. म्हणजे इथे 1 तास काम करण्यासाठी अजून ते द्यायला तयार असतात की आपली जी ऑर्डर आहे घेतलेली ही लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करायची आहे, त्यामुळे आम्ही 1 तास 2 तास काम करायला काय आहोत, तयार आहोत. तर हे अशा प्रकारे कर्मचारी त्या ठिकाणी पुढाकार घेतात. मग सगळेच कर्मचारी घेतात असं सुद्धा नाही. मग काही जण स्व इच्छेने पुढे येतात. मालक म्हणतो काय हरकत नाही, ज्यांची इच्छा असेल त्यांनी काम करा, ज्यांची इच्छा नसेल त्यांना मी काही सक्ती करणार नाही. तर अशा प्रकारे हा पुढाकार घेण्याचे जे तत्व या ठिकाणी सांगितलंय की प्रत्येक संस्थेमध्ये व्यवस्थापकाने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये पुढाकाराची वृत्ती, पुढाकार घेण्याचे गुण त्यांच्यामध्ये काय झाले पाहिजेत, निर्माण झाले पाहिजेत, अजून वाढले पाहिजेत आणि त्याचा फायदा सर्वांना, संस्थेला, मालकाला आणि कर्मचाऱ्यांना सर्वांनाच भविष्यामध्ये झालेला दिसून येईल. आणि म्हणून हे एक तत्व आपल्याला हेनरी फेयॉलने व्यवस्थापनासाठी सांगितलंय. व्यवस्थापकाने सुद्धा या तत्वाचा वापर करायचा आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये पुढाकार घेण्याचे गुण किंवा स्वभाव किंवा वृत्ती आपल्याला वाढवायची आहे. 14 नंबरचं तत्व आपल्याला सांगितलंय हेनरी फेयॉलने, संघ भावनेचे तत्व. त्यालाच त्यांनी एकी हेच बळ असं म्हटलेलं आहे. प्रिन्सिपल ऑफ स्पिरिट द क्रॉप्स टीमवर्क. म्हणजे थोडक्यात कोणतीही गोष्ट करायची असेल, कोणतंही काम करून पूर्ण करायचं असेल, कोणतंही कार्य पूर्ण करायचं असेल तर आपल्याला माहीत आहे की जे सर्वांनी मिळून जर केलं तर व्यवस्थितपणे आणि लवकरात लवकर ते पूर्ण होऊ शकते. म्हणजेच हेनरी फेयॉलने आपल्याला जे सांगितलं ते अगदी सत्य आहे की हेनरी फेयॉल यांनी या सांघिक कृतीवर भर दिलाय की सर्वांनी त्या ठिकाणी काहीतरी कृती केली पाहिजे. आणि म्हणजे समजा आपल्याकडे एखादं कार्य आहे, समजा विवाह सोहळा असेल तर आपण आपल्या घरात कुटुंबातील
मंडळी सर्व काम करतात, आपले नातेवाईक काम करतात, आपले काही मित्र असतील तेही मदतीला येतात. तर हे सर्व मिळून एकत्र येऊन सांघिक कृती करतात आणि तेव्हा आपला विवाह सोहळ्याचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतो. म्हणजे जिथं आपण सर्वजण एकत्र आलेले असतो आणि एकत्र येऊन आपण ही शक्ती त्या ठिकाणी दाखवलेली असते आणि चांगल्या प्रकारचं लग्न पार पडलं, विवाह सोहळा पडला असं आपल्याला जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा आपण खूप समाधानी होतो. म्हणजेच हेनरी फेयॉलने सांगितलेलं तत्व हे प्रत्येक ठिकाणी लागू पडतं आणि म्हणून म्हटलंय की एकी हेच बळ. हे सर्वजण आपण त्या ठिकाणी एक होतो आणि एक होऊन एखादं ध्येय, एखादं उद्दिष्ट किंवा आपलं काय जे कार्य ठरलं आहे ते कार्य पार पाडण्यासाठी आपण आपले बळ किंवा आपली शक्ती त्या ठिकाणी लावतो. सर्वजण मिळून जेव्हा आपण शक्ती लावतो तेव्हा आपल्याला यश प्राप्त होते, विजय प्राप्त होतो. तर हेनरी फेयॉलने हेच आपल्याला सांगितलंय की व्यवस्थापकाने ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपले संस्थेचे सर्व कर्मचारी अगदी कनिष्ठ स्तरापासून तर वरिष्ठ स्तरापर्यंतचे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकीची भावना त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. संघ भावना त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. कोणीही संस्थेच्या बद्दल वाईट मत व्यक्त करताना करू नये, चांगल्याच प्रकारची मतं व्यक्त करावी, आपल्या संस्थेचं गुडविल वाढवावं यासाठी सातत्याने प्रयत्न हा व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यांकडून करून घेत असतो आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आपल्या संघटनेविषयी, व्यवसाय संस्थेविषयी, मालकाविषयी चांगल्या प्रकारची भावना त्या ठिकाणी निर्माण होते आणि सर्व कर्मचारी मनापासून त्या ठिकाणी काम करत असतात. तर हेही एक तत्व हेनरी फेयॉलने आपल्याला यामध्ये सांगितलंय आणि ह्या 14 तत्व व्यवस्थापकालाही अगोदर चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे आणि ती हाताळण्याची त्याला हातोटी पाहिजे. तरच तो चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन एखाद्या संस्थेत त्याला जॉब मिळाल्यानंतर त्या काम चांगल्या प्रकारे तो पार पाडू शकतो. त्याचं मॅनेजमेंटचं जे काम आहे मॅनेजर म्हणून तो अतिशय व्यवस्थितरित्या करू शकतो. तर अशी ही 14 तत्वे हेनरी फेयॉलने आपल्याला चांगल्या प्रकारची प्रभावीपणे कार्यक्षमपणे संस्था चालवण्यासाठी उपयोगी पडतात. ही तत्व सर्व व्यवस्थापक सर्व व्यवसाय संस्थांमध्ये त्या ठिकाणी वापरत असतात. त्यांना ती तत्वे मदत करत असतात. तर ही तत्वे अत्यंत तर्कशुद्ध आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आधुनिक व्यवस्थापनास सुद्धा ती काय होतात लागू पडतात. तर आधुनिक व्यवस्थापन म्हणजे मॉडर्न मॅनेजमेंट. तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहतो व्यवस्थापनामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि हळूहळू हे बदल प्रत्येक कंपन्या, व्यवसाय संस्था आपल्यामध्ये त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी या सर्व व्यवस्थापन त्या ठिकाणी घेत असतात आणि व्यवस्थापक जेवढं चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट काम करेल तेवढे मालक मंडळी किंवा संचालक मंडळ त्यांच्यावर काय असते खुश असते. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला ही जी जे तत्व आहे दिलेली 14 तत्वे या 14 तत्वांचा उपयोग आपल्याला होतो. तर हेनरी फेयॉलने हे आपल्याला खूप दिवसापूर्वी सगळं करून ठेवलंय आणि त्याने स्वतः मात्र त्यासाठी सगळे कष्ट घेतलेले आहेत. स्वतःचं पूर्ण आयुष्य त्यासाठी अभ्यासासाठी दिलेलं आहे. स्वतःही त्या ठिकाणी त्याने कर्मचारी म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे जरी तो इंजिनियर होता, विभाग प्रमुख झाला, त्यांनी अनेक पदावर काम केलं तरी सुद्धा त्याने अगदी खालच्या स्तरापासून तो काम करत गेलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक पदावरती काय अवस्था असते, काय मनात विचार असतात हे सगळं त्यांनी प्रत्येक मनातल्या भावना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ओळखल्या आणि हे सगळे तत्व त्या ठिकाणी त्याने तयार केली आणि मांडली आणि त्याच्या अनेक ठिकाणी जाऊन अनुभव सुद्धा घेतले. वेगवेगळ्या कंपन्यांना त्याने भेटी दिल्या का इथे हे तत्व वापरतात जातंय का, कसं असतंय, लोकांचं इथे काय मत आहे का. तर त्याला ते सगळं सारखंच अनुभवास आलं आणि खूप ठिकाणी त्याने व्हिजिट दिली. त्यानंतर त्याने पाहिलं की नाही हे तत्व आता सर्वच ठिकाणी काय आहेत सारखीच आहेत, सर्वच ठिकाणी वापरली जातात आणि आजकाल काय झाले मग आता आपण हे ज्ञान अगोदर शिकतो आणि तिथे जाऊन डायरेक्ट वापरायला सुरुवात करतो. त्यामुळे आजकालच्या ज्या पुढच्या ज्या कंपन्या असतील ह्या अधिक मॉडर्न होत जातात. अजून जो मॅनेजर असतो त्याच्या अनेक विचार परत त्याच्या मनात येतात, अजून नवनवीन विचार येतात, म्हणजे त्याला आपण आधुनिक व्यवस्थापन म्हणतो आणि हे आधुनिक व्यवस्थापन करताना ही तत्वे आजही आपल्याला लागू पडताना दिसतात. म्हणजे व्यवसाय संस्थेतच नाही, मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक ठिकाणी ही तत्वे लागू पडतात. म्हणजे आपल्याला घरगुती असेल, शाळेतलं असेल, कॉलेजमधलं असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला तत्वे लागू पडताना काय होतात दिसतात. तर हेनरी फेयॉलने सांगितलेली व्यवसाय संघटनेची 14 तत्वे आपल्याला परीक्षेसाठी आपल्याला 4 मार्काचा प्रश्न आहे. थोडक्यात उत्तरे द्या, टिपा लिहा, सहकारण स्पष्ट करा. त्याच्यानंतर 5 मार्कासाठी प्रश्न आहे आपल्याला खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 5 मार्काला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला 8 मार्कासाठी सुद्धा शेवटचा प्रश्न आहे. तर खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा, कोणतेही 1 किंवा 2, तर त्याला 8 मार्क्स आहेत.
तर हा 8 मार्काला सुद्धा पडण्यासारखा प्रश्न आहे, कारण 14 तत्व आहेत आणि त्यामुळं आपल्याला 8 मार्कासाठी 8 पॉईंट्स लिहिणं आवश्यक आहे कंपल्सरीमध्ये, आणि आपण त्यापेक्षा जास्त लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. मी तुम्हाला 11वीच्याही स्वाध्यायामध्ये सांगत आलं आहे. बरेच जणांनी माझे 11वीचे OCMचेही व्हिडिओ पाहिले असतील स्वाध्यायाचे. तर मी प्रश्न कसे लिहावेत, किती लिहावेत, किती पॉईंट्सला किती मार्क्ससाठी असतील, तर त्यांना किती पॉईंट्स लिहिणं आवश्यक आहे. आणि जरी 4 मार्काला आहे म्हणून 4 पॉईंट्स लिहिणं जरी आवश्यक असलं, कंपल्सरी असलं, तरीसुद्धा आपण 2 पॉईंट्स 3 पॉईंट्स 4 पॉईंट्ससुद्धा एक्स्ट्रा लिहिले तर काही फरक पडणार नाही. पण आपल्या वेळेप्रमाणे आपण ही ॲडजस्टमेंट करायची आहे. जास्त पण लिहायचं नाही, कमी पण लिहायचं नाही, मध्यम आपण त्या ठिकाणी निवडायचं आहे. आणि जेव्हा संपूर्णच पेपर लिहून झाला तर आपण त्या ठिकाणी अधिक या ठिकाणी मुद्द्यांची ॲडिशन नंतर करू शकतो. किंवा आपल्याला मला तर 8 मार्कासाठी प्रश्न आला आहे, 10 तत्व मी समजून सांगितली, स्पष्टीकरण लिहून झाले आणि मला उरले किती 4 तत्व. शेवटची 4 तत्वांची फक्त नुसती खाली नावं लिहून द्या आणि समारोप करा, तरीसुद्धा तुम्हाला 8 पैकी 8 मार्क द्यावेत अशी त्या परीक्षकाची भावना निर्माण होईल. म्हणजे अशा प्रकारे आपण उत्तराची रचना सुद्धा केली पाहिजे. Thanks for watching my video.